चल बस माझ्या बरोबर. भाई बस ना, बंद कर ना आता. परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. काय करायचं कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय. महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचं चित्र दाखवलं जात असलं तरी पडद्यामागं मोठी नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या अर्वाच्य भाषेच्या वापरानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं पाहूयात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील सध्या प्रचंड वादात सापडले. पत्रकारांशी बोलताना त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अर्वाच्य भाषेचा वापर केला. एवढंच नाही तर पत्रकारांना धमकी देखील दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करावी असं स्पष्ट सांगितलं. पण यानंतर घडली सर्वात महत्त्वाची घडामोड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर सविस्तर चर्चा झाली. माहितीनुसार फडणवीस यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या गोष्टी अजिबात सहन केल्या जाणार नाही असा दम त्यांनी शिंदेंना दिला. इतकंच नाही तर शिवसेनेच्या काही नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या या आधीच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका वाचून दाखवली. महायुतीमध्ये हे खपून घेतलं जाणार नाही, आपल्या नेत्यांना आवरा असा कडक शब्दात इशारा देखील त्यांनी दिला. तसेच भविष्यात कोणताही खासदार, आमदार किंवा मंत्री बेजबाबदार वक्तव्य करताना आढळल्यास त्याची सुटका होणार नाही अशी भूमिकाही त्यांनी ठामपणे शिंदेंसमोर मांडली. दरम्यान संजय दिना पाटील आता महायुतीचे खासदार असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणात एकनाथ शिंदे नेमकी कोणती कारवाई करणार? केवळ दिलगिरीवर हा विषय थांबणार की आणखी काही निर्णय होणार? याकडे आता राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय. या प्रकरणाबद्दलचं तुमचं मत काय? संजय दिना पाटील यांच्यावर पक्षानं कठोर कारवाई करावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.